शेतकरी मित्रांनो, आपल्या पाटील बायोटेक चॅनलवरती आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आता जर आपण या सीजनला बघितलं तर टरबूज, खरबूज या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर शेतकरी मित्रांनो, आता वरतून टेम्परेचरचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच्यानंतर रात्रीचं जर बघितलं आपण, थंडी खूप प्रमाणात असते। तर त्याच्यासाठी आपल्या पिकाचं आपण संरक्षण कशा पद्धतीने करू शकतो, तुम्हाला 2 ते 3 पॉईंट सांगतो, त्यानुसार आपण नियोजन करू शकतो। पहिला मुद्दा, शेतकरी मित्रांनो, दिवसा जर जास्त टेम्परेचर होत असेल तर त्याच्यासाठी आपल्या मल्चिंग पेपरमध्ये जे हीट निर्माण होते, आपलं जे पीक आहे तर त्याचं मर होताना आपल्याला पाहायला मिळते। तर ते मर न होता त्याच्यासाठी आपल्याला काय पर्याय आपण वापरू शकतो, तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी या मल्चिंग पेपरमधून जे हीट येते तर ते इथून बाहेर निघते, त्याच्यामुळे आपल्या पिकाची मर होताना आणि पानं आपल्याला जळालेली पाहायला मिळतात। तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण एक पर्याय करू शकतो की जे होल असतं तर ते पूर्णपणे आपण बंद करू शकतो। त्याच्यानंतर दुसरा पर्याय, आपण जी चहाची कप असतं तर ते आपण याच्यावरती टाकून त्याच्यापासून आपण संरक्षण करू शकतो। आणि एक तिसरा पर्याय म्हणजे आपल्याला थंडीपासून संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी आपण सकाळी आपल्या बागेमध्ये धूर करू शकतो, जेणेकरून त्या धूरमुळे आपल्या पिकाचं थंडीपासून संरक्षण आपण करू शकतो। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।